नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, दहीहंडीचे वेध सगळे मुंबईवर चालू झालेत. जवळजवळ सर्व पथकांचे सराव शुभारंभ चालू झालेत. तर त्यासाठी आज आपण आलो आहोत नवी मुंबईमधील पहिल्या महिला गोविंद पथकाला भेट देण्यासाठी. तर त्या पथकाबद्दल त्यांची माहिती जाणून घ्या त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. दहीहंडीचं वातावरण चालू झालंय, काय वाटतंय? सर्वप्रथम तर तुमचं जुईनगरमध्ये स्वागत आहे. उत्साही स्पोर्ट्स क्लब जुईनगर यातर्फे आम्ही तुमचं स्वागत करतो, कारण की पहिल्यांदाच असं झालं की एवढा मोठा मंच म्हणजे बोलता आपण दहीहंडीवाला ग्रुप नावाजला आहे सगळीकडे, आणि की त्यांनी दखल घेतली त्यासाठी खरं मनापासून आपले आभार. आणखी वातावरण बोललं तर तुम्ही बघतातच आहे, मुलांच्या मनामध्ये किती उत्सुकता आहे. प्रॅक्टिस चालू आहे, फिटनेस चालू आहे, आणि सगळेजण म्हणजे असं वाट बघतायत कधी एकदा दहीहंडी येते आणखी आम्ही आमचे थर दाखवतोय. दा मला सांगा की महिला गोविंदा पथकाची सुरुवात कधी आणि कशी झाली? ही सुरुवात झाली 2024ला. माझा मित्र म्हणजे मुलगा आहे, त्याच्या मैत्रिणी त्या आम्हाला बघायचे की अरे ही लोक संध्याकाळ झाले का कुठे जातात टी शर्ट्स आणखी ट्रॅक्स घालून. तर आता आम्ही मूळचे भांडूपचे. हे उत्साही स्पोर्ट्स क्लब जे आहे याची मदर ब्रँच भांडूपला. म्हणजे कसं आहे, भांडूपचं उत्साही मित्रमंडळ संचालित उत्साही स्पोर्ट्स क्लब जुईनगर हे आधी तुम्हाला सांगू इच्छितो मी. मेन ब्रँच भांडूप, त्यानंतर मग इथे स्पोर्ट्स क्लब उत्साहीचाच. आणखी आमचं तिसरं एक मंडळ आहे ते बदलापूरमध्ये, ते पण उत्साही स्पोर्ट्स म्हणजे उत्साही नावानेच कार्यरत आहे. आणखी ही जी सुरुवात झाली म्हणजे कसं, माझा हा मुलगा आहे प्रथम म्हणून, त्याच्या मैत्रिणी त्या आम्हाला बघायच्या. ते घरी येणं जाणं त्यांचं. बोललं काका तुम्ही दररोज कुठे जाता, संध्याकाळ झाली का तुम्ही निघून जाता म्हणून. आम्ही मग त्यांना सांगितलं की आम्ही आहे ना प्रॅक्टिसला भांडूपला जातो. तर कसली प्रॅक्टिस? दहीहंडीची प्रॅक्टिस. मग काल 2-4 दिवसानंतर त्या मुली आमच्याकडे परत आल्या. म्हणलं अरे, माझ्या वाईफला सांगितलं की काकू आम्हाला पण आहे ना दहीहंडी करायची, तर आम्हाला थोडंसं मार्गदर्शन पाहिजे म्हणून. मग तिने मला विचारलं की मुलींची अशी इच्छा आहे, काय करता येईल आपल्याला? हे नवीन ना इथे आपण. बोललो बघ इथे या एरियामध्ये तर आपण अजूनपर्यंत महिला गोविंद पथक पाहिला नाही, कारण हे सगळेजण कसं इथे जेंट्स गोविंद पथक आहेत पण महिला गोविंद पथक नव्हते इथे. म्हणून ही सुरुवात करणं म्हणजे आपण खूप मोठी रिस्क घेतोय. म्हटलं आपल्याला काय रिस्पॉन्स भेटेल नाही भेटेल आपल्याला काही आयडिया नाही. म्हटलं नवीन जागा आहे, आणखी इकडचं आपल्याला प्लेयर्स लोकांचं काय आयडियाच नव्हतं. त्या मुलींना सांगितलं अरे फक्त 2-4 मुलींनी 15 मुलींनी नाही होणार आहे. म्हटलं आपल्याला कमी 30-35 मुली लागणार मिनिमम. बोललं तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, आम्ही मैत्रिणी सगळं जमा करू. त्या पोरीने लिटरली असं म्हणजे एखादी लेडी चालली तिच्यावर मुलगी आणि तिला थांबवून, तू दहीहंडीला येशील का? घरामध्ये जाऊन विचारायची, तुमच्या घरी मुलगी आहे काय, दहीहंडीला पाठवाल का त्यांना? असं करून त्या मुलींनी 30-35 मुली जमा केल्या, आणि पहिलं तिथून ही सुरुवात झाली. मग आम्ही ट्राय करणार, आम्हाला पण तुम्ही शिकवा म्हणून. आम्ही बोललो ठीक आहे. इकडे बहुतेक मंडळांना आपण शिकवत होतो, प्रशिक्षक म्हणून इकडच्या 2-3 मंडळांना आपण शिकवत होतो. मग मी बोललो चल आपण ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून. मग मुलींना ग्राउंडवरती आणलं आपण. मग ते फिटनेस चालू झालं त्यांचं. मग डे 1 पासून पाय कसा लावायचा, चढायचं कसं, तिथून सगळी सुरुवात झाली. करता आता हे 3रं वर्ष. पहिल्या वर्षी आपण 4 थर लावले, दुसऱ्या वर्षी 5, यावर्षी आपला मुलींचा मानस आहे की 6 थर आपण कडक उभे करायचे. आता कॉन्फिडन्स आला मुलींमध्ये. 2 वर्ष उभे राहिले, त्यामुळे कसं आता नव्याने काय शिकवायची गरज नाही. प्रत्येक मुलीला माहिती आहे कसं चढायचं, कुठे पाय ठेवायचं, काय केल्याने काय आपलं वेट कमी होतं, सगळ्यांना आपण गाईडलाईन दिलेली आहे. त्यामुळे ते आता त्या हिशोबाने चालतात. यावर्षी बोलतात 6 थर लावायचे आणि ठोकणार, यावर्षी 100% ठोकणार 6 थर. बोलल्या की किरकोळ अपघात होतात, त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो तो विमा म्हणजे इन्शुरन्स. तर आपल्या मंडळाचा इन्शुरन्स उतरवला जातो. हो, इन्शुरन्स मस्ट आहे. मी आणखी इतर नवीन गोविंद पथकांना पण सांगेन की इन्शुरन्स तुम्ही काढा. ते निदान म्हणजे थोडे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही नाही काढून आहे ना तुमच्याच मुलांचं नुकसान करून घेतो, तुमच्या मंडळाचं नुकसान करून घेतो. प्रत्येक मंडळाने आहे ना ते थोडेफार पैसे, आपण एवढं तामझाम करतो, आपण गोविंद पथकाला एवढं टी शर्ट्स याला खाण्यापिण्याला खर्च करतो ना, तर त्याच्यात 10,000 आपण मुलांसाठी त्यांच्या इन्शुरन्ससाठी खर्च करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही माझं सगळ्यांना ना अपील आहे की तुम्ही करा ते. आम्ही तर काढतो, पण इतर नवीन गोविंद पथकांना पण आम्ही सांगतो की बाबा तुम्ही काढा. कारण लास्ट टाइम आमच्या इकडे तसंच झालेलं आहे. आपल्या इन्शुरन्स असल्या कारणाने काय झालं की त्या मुलाला त्याचं बेनिफिट्स भेटले. आपलं इन्शुरन्स वर्षभरासाठी असतं, ॲक्सिडेन्शियल इन्शुरन्स. तर त्याचं एक तिथे बेलापूरला जाताना ॲक्सिडेंट झाला बाईकवरती, पण त्याला क्लेम भेटला.
तोच एक सपोर्ट भेटला. ते जर इन्शुरन्स नसतं तर मग हे शक्य झालं असतं का? नाही, घरच्यांना किती भुलदंड पडला असतं त्या गोष्टी. पण निदान त्याच्या घरचे हे तरी बोलले की बाबा बघा, हा ज्या मंडळातून जातोय म्हणजे ज्या ग्रुपमधून जातोय त्यांनी एवढी तरतूद करून ठेवलेली, पुढे मागे जर त्याचं काय झालं तर त्यांनी सक्षम बनवून ठेवलेलं. ते ऐकल्यानंतर आहे त्या घरच्यांच्या तोंडून खूप बरं वाटलं आम्हाला, म्हणजे आपण काहीतरी म्हणजे साध्य झालं आपण केलेलं. तर माझी सगळ्यांना अपील आहे की इतर नवीन गोविंद पथक जे कोण आता आले आहेत नावारूपाला, त्यांनी पण आहे ना इन्शुरन्स मस्ट आहे, काढा. मेडिकल इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. राहिली गोष्ट सिक्युरिटीची, तर मेडिकलच्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपला फर्स्ट एड बॉक्स वगैरे या सगळ्या अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे ग्राउंडवर. आता आम्ही जरी त्याला आमची एक बॅग असते त्याच्यामध्ये सगळं मेडिकल असतात, म्हणजे तुमचं स्प्रे असो किंवा फर्स्ट एड जे काय असेल ते सगळं असतं आमच्याकडे. म्हणजे तयारी पूर्ण असते, असं नाही आहे की अर्धवट तयारी करून आपण ग्राउंडवरती येतो. दहा मला सांगा की दहीहंडीच्या दिवशी काही आयोजक असतात, दहीहंडीचं आयोजन करतात, ते काय करतात, डान्सचे कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे काय होतं, दहीहंडी पथकांचा वेळ वाया जातो. जिथे त्यांच्या एकाच दिवशी 10 ट्राय त्यांना मारायचे असतात, तिथे 2-3 ट्रायवर त्यांना समाधान मानावं लागतं, कारण लाईन्स असतात, ते डान्सचे प्रकार असतात. तर त्या आयोजकांना तुमच्या मंडळातर्फे काय सल्ला असेल? माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही तुमचे जे प्रोग्राम्स ठेवतात त्याच्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. एका साईडला तुमचे प्रोग्राम्स चालू असून, पण एका साईडला आहे ना एक ते प्रेक्षक वर्ग जो आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक वेगळा हे बनवा, म्हणजे मंच बनवा की तिथून तुम्ही बघू शकता. पण जे प्लेयर्स लोकांना ना इन आउट आहेत ना, म्हणजे एक्झिट आणखी इन, ते तुम्ही वेगळं ठेवा. म्हणजे ती लोक येतील, त्यांचे थर लावतील, प्रशिक्षकांनी त्यांचे थर बघायचे, आणखी नंतर मग त्यांना लगेच मूव्ह करतो. काय होतं माहिती आहे, आम्ही 2-2, अडीच महिने प्रॅक्टिस करतो ग्राउंडवरती. सगळं मुलं आपला अभ्यास सांभाळून, काही मुली आपला जॉब सांभाळून, मुलं आपले जॉब सांभाळून तिथे रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत प्रॅक्टिसला उभे राहतो. एवढी मेहनत करून 2-2.5 महिने मेहनत करून आपण एंड ऑफ द डे एकच दिवस आपल्याला मिळतो दहीहंडीचा. त्या दिवशी गेल्यानंतर असं होतं की आपण ठरवून जातो निघताना, आज 15-16 ठिकाणी आपण थर लावायचे. आपण काही पैशासाठी नाही करत, पण आपण जे प्रॅक्टिस केली आहे ती दाखवायची असते आपल्याला. ते 15-16 वेळा तरी थर लागले पाहिजे, पण मोजून लागतात किती अस्तित्वात, 6 ते 7 वेळा, 8 वेळा, त्याच्यावरती लागत नाही. हे काय होतं माहिती आहे की आम्ही भरपूर ठिकाणी म्हणा आता तर अवॉइड करायला लागलो आम्ही. जिथे असे मोठे मोठे धमाकेदार प्रोग्राम्स असतात ना, म्हणजे समजा मी नाव नाही घेत, पण मोठे मोठे प्रोग्राम्स घेतात, तिथे आम्ही जाणंच टाळतो. आम्ही काय करतो, लोकल जे गोविंदाज आहेत ना, म्हणजे हे प्रोग्राम्स घेतात ना आता छोटे छोटे असे, त्यांच्याकडे जातो आम्ही. म्हणजे आम्हाला एक समाधान पण वाटतं की बाबा आम्ही इथे 7 लावले आणि 6 लावले, थर लावले, आणखी आमची पूर्ण परफेक्ट लागले, आणखी परफेक्ट उतरले. ते एक समाधान वाटतं. पैसा इम्पॉर्टंट नाही हो. मग मुलांना असं वाटलं पाहिजे ना की पुढच्या वर्षी पण आपण ह्याच्यापेक्षा वरती चढवू शकतो. पण या सगळ्या या राजकारणी लोकांनी काही नाही ना गोंधळ करून टाकला सगळ्या. म्हणून थोडंसं त्या गोष्टींकडे ना त्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की जे प्लेयर्स येत आहेत ना, जे पण पथकं येतात ना, त्यांना येऊन दे, त्यांचे थर लावून दे, तुमचा प्रोग्राम खुशाल चालू राहून दे. आम्हाला त्याच्याबद्दल दुभाव नाही. तुम्ही खर्च करता, तुमची मर्जी येते. पण जे प्लेयर्स येतात त्यांना एका एंडनी इन करायचं, एका एंडनी आउट करून टाकायचं. बोलतात ना, एंट्री त्यांनी एकच ठेवली ना, काय होतं, येणारे पण आणखी जाणारे पण क्लॅशेस होतात. भरपूरशी मुलं काय होतात की मग अर्धी मुलं पुढे निघून जातात, अर्धी पाठी राहतात, मग तेव्हा खूप गोंधळ होतो, थर लागतं. काही आणि बहुतेक ठिकाणी असं होतं ना, काही मंडळांचे आहेत ना थर लागत नाहीत, अपूर्ण लागतात, पडतात थर. त्याचं कारणच ते आहे, कारण गर्दीमध्ये ना जे मेन शिडीत चढणारा मुलगा आहे किंवा थरात चढणारा मुलगा जो कुठेतरी भरकटलेला असतो, अटकलेला असतो गर्दीमध्ये, त्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. आई एक वरतून ओरडणार, हे लवकर लवकर लावा रे, तुम्ही पटापट लावा, हे मंडळ चला लवकर आटपा, आपल्याकडे वेळ कमी आहे. अरे वेळ तुम्हीच वेस्ट करताय, आम्ही नाही वेळ वेस्ट करत. आम्हाला तर तुम्ही फक्त 2-3 मिनिटच देता आणि म्हणजे तुमचे फॉर्मेशन्स करायला. तुम्ही फक्त बोलणार ना की अरे लवकर लवकर लावा रे, हे मंडळांना लवकर लावून टाका. मुलं आली आहेत की नाही ते पण चेक करून नाही देत. मग माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्या आयोजकांना की बाबा निदान तुम्ही तेवढं तरी वेळ द्या की मुलांचं फॉर्मेशन होईपर्यंत तरी तुम्ही वेळ द्या आणि तुमचे प्रोग्राम चालून दे, पण मुलांना थांबवू नका. बिचारे ते दिवसभर फिरत असतात, नाही थांबवलं पाहिजे ते. दहीहंडीच्या दिवशी काही गोविंदा पथके बाहेर निघतात, 3-4 थर लावतात आणि त्यामुळे काय होतं, अपघात होतात. मग त्यामुळे काय होतं, जी गोविंदा पथके मागील 1-2 महिने प्रॅक्टिस करत असतात त्यांना त्यांच्यावर आळे की हे दहीहंडी प्रॅक्टिस नाही करत. तर अशा गोविंदा पथकांना तुमच्यातर्फे काय सल्ला असेल? खूप चांगला प्रश्न केला तुम्ही. आता या ग्राउंडवरती आहे ना, मला ना लहान लहान मुलं येतील, वयोगट म्हणजे तुम्ही पकडा 12, 13, 14 वर्षाचे, 15 वर्षाचे अशी मुलं येतात. आता आमची इथे प्रॅक्टिस चालू असताना ना, पहिले ती लोक यायचे
आणि डायरेक्ट उभं राहायचे, कसे पण खांद्यावरती आणखी पडायचे बिडायचे, आमचीच मुलं धावत जायचे त्यांना पडत. पण आता हल्ली ना आम्ही त्यांना दाबून ठेवतो, इथे उभे राहा. प्रॅक्टिस कशी करतायत ना, पहिलं सगळ्यात महत्त्वाचं एक्सरसाइज काय करतात ते तुम्ही बघा. मग ती लोक इथे पाठी उभे राहतात आणि मग बघतात की बाबा ही लोक अशी एक्सरसाइज करतात. आणि खरं आहे ना, आनंदाची गोष्ट सांगण्याची म्हणजे काय माहिती आहे की त्या मुलांनी आता एक्सरसाइज चालू केली आहे. ती लोक एक्सरसाइज करतात, आणखी प्रॉपर थर लावायला उभे राहतात. आणि म्हणजे आम्हाला विचारणार, काका असं असं पाय, मुलांना विचारणार, दादा पाय कसं लावायचं. म्हणजे आज आहे ना ते आम्हाला बघून म्हणजे खूप ग्लॅड वाटतं की बाबा उत्साही स्पोर्ट्स क्लबच्या मुलांना बघून नवीन पिढ्या शिकतायत काहीतरी. आम्ही बघतोय, आमच्या डोळ्यासमोर बघतोय आम्ही की आम्ही जे करतोय ना ते पाठी आता पुढे फ्युचरमध्ये कंटिन्यू होणार आहे. खूप बरं वाटतं ते बघून. खूप लहान लहान पोरं येतील बघा, आता थोड्या वेळा 9 वाजेपर्यंत 9 साडेनऊला येतात ते आले ना का ती लोक बघणार, प्रॅक्टिस करणार आणि मग सांगणार की हा तसं लावायचं का तसं लावायचं का. मुलांना सांगतात काका जरा सपोर्ट करा ना. मग आपली मुलं जाऊन आपली प्रॅक्टिस संपली तर मग आम्ही पण जाऊन त्यांच्याबरोबर उभे राहतो. अरे असं लाव तसं लाव. 4 तर लावले का खुश होतात. हा आमच्या आता एकदम कडक लागतं. मुलांनी आहे ना एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं मेंटली आणि फिजिकली फिट नाही तोपर्यंत तुम्ही थरात नाही राहू शकत. मुंबईमध्ये पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाने 7 थरांचा विश्वविक्रम केला. नवी मुंबईमध्ये उत्साही स्पोर्ट्स क्लब कडून ही अपेक्षा असेल. लवकरच कारण म्हणजे कॉम्पिटिटर म्हणून नाही, पण पार्ले स्पोर्ट्स क्लबनी नारी शक्ती काय असते ते दाखवलं. आणि आम्ही खरं ॲप्रिशिएट करतो त्या गोष्टीला की म्हणजे बोलतात ना की त्यांनी दाखवलं की मुली काय करू शकतात, काय लेवलला जाऊ शकतात. जर मुलं 7 लावू शकतात तर मुली पण 7 लावू शकतात. मुलं 8 लावतात तर आम्ही पण ट्राय करू. पण 7 लावण्यानं त्यांनी एक बेंचमार्क सेट केला. तोच बेंचमार्क नवी मुंबईमध्ये उत्साही स्पोर्ट्स क्लब देणार, 100% देणार. आज नाही पण येणाऱ्या काही काळामध्ये तो पक्का देऊ. नमस्कार. माझी आहे ना महिला गोविंदा पथकांना एकच रिक्वेस्ट आहे की सगळ्या महिलांनी प्लेयर्स सगळ्यांनी बाहेर यावं आणि महिला गोविंदा पथकात आहे ना सगळ्यांनी समाविष्ट हो, सगळ्यांना सपोर्ट करून नवी मुंबईचं नाव पुढे न्यावं. जसं पार्ले स्पोर्ट्स क्लबवाल्यांनी केले तसंच मला वाटतं की उत्साही स्पोर्ट्स क्लबमधून येऊन सगळ्या महिलांनी नवी मुंबईचं नाव मोठं करावं. माझं एवढंच मत आहे. जे काही आपलं देणं आहे ते नवी मुंबईसाठी, बाकी जे आहे ते आपल्या स्वामींच्या चरणी. तर मित्रांनो, हे होतं नवी मुंबईमधील उत्साही स्पोर्ट्स क्लब. पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन गोविंदा पथकासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा.